नवीन वर्षानिमित्त राजकीय नेत्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्यात, पाहुयात। सर्वांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली। तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा, आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। नवीन वर्ष महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येवो, बेरोजगाराच्या हाताला काम मिळो आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी मिळो, एवढीच अपेक्षा या नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकारकडून आहे। आणि जनतेलासुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की आपणसुद्धा महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र करण्यासाठी आपला पुढील येणारे ज्या काही लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये भरभरून आपण प्रतिसाद द्या। सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा। येत्या 16 तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा महापौर बसायला जातो आहे, त्यावेळेला सगळे उपस्थित आहेत। खरं तर 21व्या शतकामध्ये प्रगतिशील हा देश आणि हा शहर होत असताना आरोग्य आणि पर्यावरण हा आपला एक मूळ ध्येय असलं पाहिजे। आणि मी या निमित्ताने शुभेच्छा देत असताना एवढीच अपेक्षा केली की माणसाने माणसासारखं जगलं पाहिजे। त्या जगण्यासाठी एक चांगलं वातावरण या शहरातल्या, या राज्यामध्ये मिळण्याचं काम व्हायला पाहिजे। नूतन वर्ष ज्यावेळी येत असतो त्यावेळी आपण एक नवा प्रवाहामध्ये जाऊन असं एक नवीन पिढीला आपण नेमकं काय संकेत देणार आहोत, नवीन पिढीसाठी आपण काय ठेवून जाणार आहोत, हा एक एक वर्ष वाढत असताना आपण हा विचार केला पाहिजे। मी आपल्या माध्यमातून तमाम आपल्या व्ह्युअर्सना या नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षामध्ये त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणत असताना देखील आपलं काहीतरी दायित्व आणि या जगाला आहेत तीच भूमिका ठेवून, एक सामाजिक जाण ठेवून आपण आपले नाते जोपासले पाहिजे, असं मी आवाहन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।